नेपाळमधील काठमांडू इथं 11व्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत भारतीय संघानं दुसरा क्रमांक पटकावला। पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंनी या स्पर्धेत पदकांची कमाई करत बाजी मारली। शुतोकॉन कराटे डो असोसिएशनच्या वतीनं नेपाळमधील काठमांडू इथल्या जुदो स्टेडियममध्ये 15 आणि 16 मे रोजी 11व्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत नेपाळ, भारत, भूतान, बांगलादेशसह 600 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग होता। भारतातील 70 खेळाडू या स्पर्धेत उतरले होते। 2 दिवसांच्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपलं कौशल्य सिद्ध करत दुसरा क्रमांक प्राप्त केला। या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये कुमिते प्रकारात श्रेया सावंत, समर्थ पाटील, युवराज जैन, अथर्व मोघे यांनी 4 सुवर्ण पदकं मिळवली। श्रीवर्धन बोरनाके, बबन देवणे, प्रतीक पाटील, समर्थ कदम, रणदीप चौगुले यांच्यासह अन्य खेळाडूंनी 13 रौप्य आणि आविष्कार पाटील, वरद पत्कारे, श्रीनिवास बल्लारी, आयशा मौलवी यांनी 4 कांस्य पदकं तर काता प्रकारात ॲस्टर डिसुजा यांनी 1 कांस्य पदक मिळवलं। या खेळाडूंची आता श्रीलंकामध्ये होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या खेळाडूंना रमेश पिसाळ, सुषमा पिसाळ, अविनाश पाटील, विजय पाटील, वैभव अस्वले, ओंकार गदगडे, अनिकेत पाटील, प्रतिभा जाधव, पूजा अस्वले यांचं मार्गदर्शन लाभलंय।